मॉड्यूल 1 रिस्पॉन्सिबल एआय. मॉड्यूल 1 रिस्पॉन्सिबल एआयमध्ये आपले स्वागत आहे. एआय जग बदलत आहे, पण मोठ्या शक्तीसोबत मोठी जबाबदारी येते. रिस्पॉन्सिबल एआय हे सुनिश्चित करते की एआय सिस्टीम्स सुरक्षित, न्याय्य आणि सर्वांचा आदर करणारे असतील. इंट्रोडक्शन टू रिस्पॉन्सिबल एआय प्रिन्सिपल्स. रिस्पॉन्सिबल एआय काही प्रमुख तत्वांचे पालन करते: फेअरनेस, रिलायबिलिटी, सेफ्टी, प्रायव्हसी, सिक्युरिटी, इन्क्लुसिव्हनेस आणि अकाउंटेबिलिटी. ही तत्त्वे एआय सिस्टीम्स कसे डिझाइन केले जातात आणि कसे वापरले जातात हे मार्गदर्शित करतात. गाईडलाईन्स फॉर ह्यूमन एआय इंटरॅक्शन. सार्थक एआय अनुभव तयार करण्यासाठी एआय वापरण्यास सोपे, मदतनीस आणि पारदर्शक असावे. युजर्सना कधी ते एआय सोबत संवाद साधत आहेत आणि त्याच्या मर्यादा काय आहेत हे समजले पाहिजे. एआयने लोकांना मदत करावी, त्यांची जागा घ्यावी नाही. मायक्रोसॉफ्ट रिस्पॉन्सिबल एआय स्टँडर्ड. मायक्रोसॉफ्टने रिस्पॉन्सिबल एआय स्टँडर्ड तयार केले आहे जेणेकरून एआय काळजीपूर्वक विकसित केले जाईल. हा स्टँडर्ड सुनिश्चित करतो की एआय न्याय्य, विश्वासार्ह, सुरक्षित आणि प्रायव्हसीचा आदर करणारा असेल. यामुळे बिझनेस आणि डेव्हलपर्स सर्वांसाठी उपयुक्त एआय सोल्युशन्स तयार करू शकतात. मॉड्यूल 2 फेअरनेस इन एआय. मॉड्यूल 2 फेअरनेस इन एआयमध्ये आपले स्वागत आहे. फेअर एआय म्हणजे एआय सिस्टीम्स सर्वांसाठी योग्य प्रकारे कार्य करावेत, त्यांच्या बॅकग्राऊंड काहीही असो. फेअरनेस इन एआय. कधीकधी एआय अन्याय्य असू शकतो. एआय रिलेटेड हार्म्सचे 3 सामान्य प्रकार आहेत. हार्म्स ऑफ अलोकेशन, जेव्हा एआय अनुचितपणे संधी देतो किंवा नाकारतो, जसे लोन किंवा जॉब ऑफर्स. हार्म्स ऑफ क्वालिटी ऑफ सर्व्हिस, जेव्हा एआय काही गटांसाठी चांगले काम करतो पण इतरांसाठी नाही. हार्म्स ऑफ रिप्रेझेंटेशन, जेव्हा एआय काही गटांचे चुकीचे प्रतिनिधित्व करतो किंवा त्यांना वगळतो. एन्श्युरिंग फेअरनेस इन एज्युकेशन. शिक्षणामध्ये एआय सर्व विद्यार्थ्यांसाठी न्याय्य असावा. तो कोणत्याही गटाला प्राधान्य देऊ नये. शाळा आणि डेव्हलपर्स यांनी हे तपासले पाहिजे की एआय सिस्टीम्स सर्वांना समान वागणूक देतात. ही मॉड्यूल्स पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद. रिस्पॉन्सिबल आणि फेअर एआय सर्वांसाठी फायदेशीर आहे. चला, आपण सर्व मिळून एक चांगले एआय पॉवर्ड जग घडवूया.